नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या. आवाज कंपनीला मागितलेली खंडणी आणि पवनचक्कीवरील दलित वॉचमनला मारहाण प्रकरणांच्या सुनावणीसाठी ॲड निकम यांना देण्यात येणाऱ्या शुल्काबाबत शासनाने आदेश काढले आहे. उज्ज्वल निकम यांना प्रत्येक परिणामकारक सुनावणीसाठी 1.5 लाख शुल्क देण्यात येतील. 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी सुरुवातीपासून पुढे आली होती. शासनाने तारीख 26 फेब्रुवारीला निकम यांची विशेष सरकारी वकील तर ॲड बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. आता शासनाने विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांना शुल्क निश्चित केले आहे. या खटल्यातील प्रत्येक परिणामकारक सुनावणीसाठी सरकार 1.5 लाख रुपये तर विचारविनिमय शुल्क म्हणून यांना प्रति तास 50,000 रुपये देणार आहे. आरोपींना फासापर्यंत पोहोचण्यासाठी उज्ज्वल निकम हेच प्रभावी मांडणी करतील अशी देशमुख कुटुंबियांची भावना आहे. शिवाय सुरेश धस यांनीही सरकारकडे तशी मागणी लावून धरली होती. संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी नुकतीच 19 मे रोजी पार पडली. या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम हे उपस्थित नव्हते. वकील बाळासाहेब कोल्हे यांनी कोर्टाचं कामकाज पाहिलं. विष्णू चाटे या आरोपीने दोषमुक्तीचा अर्ज मागे घेतला आहे, तर मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर कोर्ट सुनावणीनंतर निर्णय देणार आहे. 19 मे रोजीच्या सुनावणीमध्ये आरोपींच्या वकिलांनी सरकारी पक्षाकडे डिलीटल विष्णू चाटे या आरोपीचे दोषमुक्तीचा अर्ज मागे घेतला आहे, तर मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर कोर्ट सुनावणीनंतर निर्णय देणार आहे. 19 मे रोजीच्या सुनावणीमध्ये आरोपींच्या वकिलांनी सरकारी पक्षाकडे डिजिटल पुराव्यांची मागणी केली आहे. मूळ फिर्यादी असलेल्या शिवराज देशमुख तसेच सुनील केदू शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी न्यायालयासमोर म्हणणं मांडलं आहे. तसेच आरोपी विष्णू चाटे याने लातूरवरून बीड जिल्हा कारागृहात येण्यासाठी केलेल्या अर्जावर चर्चा झाली. या प्रकरणाची पुढची सुनावणी 3 जून रोजी होणार आहे. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर कोर्ट कोणता निर्णय देणार हे लवकरच कळेल. दुसरीकडे संतोष देशमुख खून प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्या सहआरोपी करण्याची कुटुंबियांची मागणी आहे. मात्र अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणात एक पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार असून त्यात कोणकोणते खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.